नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी. पुणे शहरात अनेक ठिकाणी घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात. अभिषेक आणि मंत्र उपचाराने देवीची स्थापना करून गरबारास दांडियाला सुरुवात. पहिल्या माळेनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात डी.वाय. पाटील महाविद्यालयाचे प्रमुख डॉक्टर पी.डी. पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. देवीची महापूजा करण्यात आली. त्याचबरोबर या दिवशी के पाठक यांच्या हस्ते मंदिराच्या ग्रीन विद्युत रोषणाईचं उद्घाटन देखील करण्यात येणार आहे. सारसबागेसमोरील रस्त्यावर सामूहिक अथर्व शीर्ष पठण सुद्धा करण्यात येणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त सारसबाग महालक्ष्मी मंदिरात मोठ्या प्रमाणे उत्सव साजरा करून या ठिकाणी रास गरबा, त्याचबरोबर संध्याकाळी भजन, कीर्तन, कथक नृत्य यांच्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच अभिषेक, महायाग, हळदी कुंकू तसेच ओटीचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओम पवित्र पवित्र वा सर्वावस्था अग्नो विवाह शासे शिवतमो रसस्य भाजयते हनः शरीरमादरः रङ्गममवो नश्रक्षयाय यमस्मा गोविन्दाय नमः विष्णवे नमः गुरुराय नमः विक्रमाय नमः उत्तमाय नमः लोकयाय नमः शुभाय नमः अच्युताय नमः. कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी मिलाप असणारा पुणे नवरात्र महोत्सव यंदा दिमागदार 21व्या वर्षी साजरा करीत आहे. यानिमित्त पुण्यातील जागृत देवस्थान असलेल्या शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिर येथे आज घटस्थापनानिमित्त बागोल कुटुंबांच्या वतीने घटस्थापना करून महाआरती करण्यात आली.
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने नवरात्रीनिमित्त अंध, अपंग, कर्णबधिर आणि अनाथ मुलामुलींसोबत आयोजित निरंजन रास दांडिया या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्ल्ड कोरेगाव भीमा, नूतन समर्थ बुधवार पेठ, लोकमंगल फाउंडेशन, ताळीवाला रोड, अयोध्या मूकबधिर शाळा, प्रेमभाव अंधशाळा, धनकवडी, मैत्री युवा बाल सदन, कोथरूड आदी यांच्यासह संस्थांमधील 250हून अधिक विशेष मुलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. संदीप पाटील, सुधीर फेरवाणी, प्रवीण तक्ते, अभय करवा, प्रवीण पवार, ब्रह्मानंद लाहोटी यांच्यासह आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली होती. समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेल्या अंध, अपंग आणि अनाथ मुलांना सण उत्सवाचा मनमुराद आनंद लोटावा याकरिता दरवर्षी दांडियाचे आयोजन केले जाते. यामध्ये पुण्यातील विविध शाळा आणि संस्थांमधील विशेष मुलांचा सहभाग असतो, अशी माहिती पवार यांनी दिली. मी जयेश कासट, निरंजन सेवाभावी संस्था अध्यक्ष. गेल्या 4 वर्षापासून आम्ही अनाथ व अंध व मूकबधिर मुलांसाठी रास दांडियाचं आयोजन करतो. यंदाचं हे 4थं वर्ष आहे. पुण्यातील व पुण्याच्या परिसरातील समोर 10 शाळांनी यात सहभाग घेतलेला आहे. अयोध्या मूकबधिर शाळा, त्यानंतर नूतन समर्थ विद्यालय, लोकमंगल स्कूल, अशा अनेक सुमारे 250 विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे. सर्व मुलं आनंद घेत आहेत. मुलांना या नवरात्राच्या प्रारंभाला दांडियाचा आनंद म्हणजे हा त्यांना कमीत कमी वर्षभर पुरेल एवढा आनंद आहे असं मला वाटतं. आणि सातत्याने आम्ही हा उपक्रम करत आहोत. भविष्यात आम्ही 100 वर्ष हा उपक्रम चालू असं मला वाटतं.
सनातन संस्थेच्या वतीने अपप्रचार रोखण्यासाठी जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पुरोगामी वाद्यांचे धोरण हिंदूंवर अन्याय करणारे आहे. काश्मीरमध्ये अनेक हिंदूंच्या हत्या झाल्या, त्यावेळी पुरस्कार का नाकारले नाही असा प्रश्न उपस्थित करत सनातन संस्थेने पुरस्कारांच्या वादात उडी घेतली आहे. समीर गायकवाडच्या अनेक अटकेनंतर सनातन संस्थेवर पुरोगाम्यांकडून बिनबुडाचे आरोप होत असून संस्थेच्या विरोधात अपप्रचार रोखण्यासाठी जनसंपर्क अभियान राबवण्यात असल्याचं संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी सांगितलं. सनातनचा साधक समीर गायकवाड याला पानसरे हत्या प्रकरणात अटक झाली, त्यामुळे सनातनवर संस्थेवर तर्कविरोधी आणि बिनबुडाचे आरोप करून थेट संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करतायत. परंतु आरोपांमध्ये काही तथ्य नसून त्यामुळे सनातन संस्थेचे मोठे नुकसान होत असल्याचं वर्तक म्हणाले. सनातन विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव, तथाकथित पुरोगामी आणि डाव्या संघटना यांनी मोहीम उघडली आहे. सनातनचा अपप्रचार रोखण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे, असेही यावेळी वर्तक म्हणाले. एक गोष्ट लक्षात ठेवा, मला असं वाटतं की आम्ही वारंवार सांगितलं की न्याय यंत्रणा काय निकाल देतात त्याच्याकडे आपण शांतपणाने वाट बघूया. दुसरी गोष्ट म्हणजे 14 वर्षाचा मुलगा ओळखतो म्हणून जेव्हा आपण बातमी करतो त्याच वेळेला ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे की अरविंद पानसरे यांच्या पत्नी त्यांनी त्याला सांगितलेलं की हा नाही आहे तो मुलगा, तर ही गोष्ट पण दुर्लक्ष करता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे ती गोष्ट बाहेर कशी आली, त्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही, ह्याही गोष्टींचा आपण कुठेतरी एक तारतम्य ठेवून विचार केला पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा आज कलबुर्गी किंवा पानसरे यांच्या दाभोळकर ह्या सगळ्या हत्या होतात त्या सगळ्या निषेधार्थच आहेत. आम्ही कधी त्याचं समर्थन केलेलं नाही, हिंसेचं समर्थन केलेलं नाही. परंतु ह्या हत्या झाल्या म्हणून साहित्यिक आज पुरस्कार परत करत सुटलेले आहेत. आज परिस्थिती अशी आहे की हिंदूंच्या मनात प्रश्न निर्माण होतो किंवा ज्या वेळेला काश्मीरमध्ये हजारो हिंदूंचं शिरकांड झालं, बकऱ्याप्रमाणे हिंदूंना कापून काढलं गेलं, तेव्हा देशातले हे साहित्यिक लोक म्हणजे ते पुरोगामी त्यांना का पुरस्कार परत करावेसे वाटले नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हिंदूंच्या हत्या झाल्या तरी सुद्धा चालतील, पण पुरोगाम्यांच्या हत्या झाल्या तर आम्ही आमचे फक्त पुरस्कार परत करू. हा दुजाभाव आहे. ह्यांचं जे दुजाभावातनी वागणं आहे त्याचा निषेध या देशामध्ये झाला पाहिजे. या देशामध्ये हिंदूंवरती अन्याय होते. आम्ही वारंवार सांगतो की सनातन संस्थेची छळवणूक चालू आहे असा प्रकार नाही, तर ही हिंदू संघटनेची छळवणूक आहे. कारण अशा प्रकारचं जर आरोप एखाद्या मुसलमान संघटनेवरती जर झाला असता तर हे पुरोगामी मग श्याम मानव असतील, अमित दाभोळकर असतील, हे घरी बसून गप्प बसले असते. त्यावेळेला त्यांना काहीच वाटलं नसतं. सनातन संस्था आहे, मग हिंदूंची संघटना आहे ना, मग तिच्यावरती बंदीची भाषा करा. आणि आमचा थेट आरोप आहे की या देशामध्ये हिंदूंच्या संघटनांना संपवण्यासाठी विदेशातून पैसे घेऊन सुपारी घेतल्याप्रमाणे लोक काम करत आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. राजपूत झोपडपट्टी ते वारजाला जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला मनपाकडून होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ मनसेकडून आंदोलन करण्यात आले. राजपूत झोपडपट्टी ते म्हात्रे पुलाखालून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या कामास महापालिकेकडून होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. महापालिकेच्या 1987च्या विकास आराखड्याच्या वारजे ते खराडी हा रस्ता आरक्षित करण्यात आला होता. हा रस्ता काही ठिकाणी विकसित झाला आहे, मात्र डेक्कनच्या भिडे पुलापासून नदीपात्राच्या कडेने वारजेच्या दिशेने जाणाऱ्या राजपूत झोपडपट्टीपासून म्हात्रे पुलाच्या खालून पुढे 500 मीटर अंतरापर्यंत जाणारा रस्ता जागा ताब्यात आल्याने विकसित होऊ शकला नाही.
याबाबत स्थानिक नगरसेवक अनिल राणे यांनी संबंधित जागा मालकांशी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी जागा संपादित करण्यास जागा मालकांनी सहमती दर्शवली आहे. मात्र या जागा ताब्यात घेण्यासाठी आणि रस्ता विकसित करण्यासाठी राणे गेल्या 2-3 वर्षापासून पाठपुरावा करीत असताना प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभोज, अजय शिंदे यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. हा रस्ता या ठिकाणी सुरू होण्यासाठी आमच्या यातले सन्माननीय नगरसेवक अनिल राणे मागील 1.5 वर्षापासून खूप पाठपुरावा करत आहेत आणि पाठपुरावा करत असताना स्थायी समितीचे सभासद सुद्धा आहेत. स्थायी समितीने त्यांनी वारंवार हा प्रश्न घेतला असून तरी प्रशासन याच्यामध्ये दिरगाई करत आहे. त्यांनी आता असा अभिप्राय दिला की नगरविकास खात्याला आम्ही ते कळवलेलं आहे, परंतु आता मी आयुक्तांशी बोललो, जोपर्यंत ठोस निर्णय आयुक्त आम्हाला या ठिकाणी देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आहे आणि हा राजपूत वस्तीचा जो रस्ता आहे हा रस्ता आम्ही या ठिकाणी चालू केल्याशिवाय राहणार नाही. कारण की उद्या स्टँडिंग आहे, स्टँडिंगचे सदस्य आहेत आणि आत्ताच मिळेल. उद्याच्या स्थायी समितीला आमचे 3 सभासद खाली बसून स्थायी समितीचा कारभार करतील, खुर्चीवर बसणार नाहीत, खाली बसून निर्णय करतील. म्हणजे अनिल राणे असतील, राहुल तुपरे असतील आणि आमची आरती बाबर हे 3 सभासद त्या ठिकाणी आहेत आणि 3 वारंवार त्या ठिकाणी करतील. सविस्तर काय असेल ते अनिल राणे तुम्हाला याबद्दल सांगतो. नाही, हा रस्ता डीपीतला रस्ता आहे. डीपीतला रस्त्याचा पूर्वी ताबा झालेला आहे, पण तो ताबा घेतला तो चुकीचा ताबा झाल्यामुळं प्रशासनाची काहीतरी अडचण होती आणि आम्हाला खोटी आश्वासनं देऊन आमची दिशाभूल करायचा प्रयत्न करतात. त्यांनी 205 खाली नवीन रस्ता पण आखला आहे आणि त्या रस्त्याचा ताबा घेण्यासाठी पूर्वी जागा मालक तयार नव्हता. शिंदे म्हणून जागा मालक आहे, तो तयार नव्हता. त्या शिंदे मालकासंग आम्ही स्वतः वैयक्तिक 4 वेळा त्याच्या घरी जाऊन चर्चा केली आणि ते जागा द्यायला तयार झाली. त्यांनी स्वतः महानगरपालिकेला पत्र दिले की माझी जागा ताब्यात द्या, मला जो काय नियमाप्रमाणे मोबदला द्या. आता ते केल्यानंतर मूल्यांकन केलंय पुणे महानगरपालिकेने, त्याचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्यांनी नगर रचनाकडे पाठवलेलं आहे. पण ह्याच्या अगोदरच्या जे काही जागा संपन्न झाल्या त्या कधी नगर रचनाकडे दिल्या नाही. पण हीच केस फक्त महानगरपालिकेने नगर रचनेकडे पाठवायचं कारण ते काय आम्हाला अद्यापर्यंत त्यांनी सांगितलेलं नाहीये. एकूण किती मीटरचा रस्ता आहे? हा अंदाजे 500 मीटरचा रस्ता आहे. कारण हा जो रस्ता झाला तर संपूर्ण कर्वेनगर, वारजे, कोथरूड, शिवणे आणि खडकवासला मतदारसंघावरती परिणाम करणारा रस्ता आहे आणि आमच्या करोडची वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न पण सुटणार आहे. आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळं प्रदूषणमुक्त नागरिकांना पण आरोग्याच्या दृष्टीने चांगलं होणार आहे. उद्याच्या स्टँडिंगला आणि आयुक्तांना मागच्या वेळेसच मी खाली बसलो होतो. त्यांनी मला त्यावेळेस आश्वासन दिलं की तुम्ही यावेळेस आंदोलन करू नका, पुढच्या मंगळवार पण तुम्हाला मी प्रस्ताव आणतो म्हणून. पण त्यांनी जर उद्या प्रस्ताव आणला नाही तर माझी भूमिका तशीच राहील. आमचे 3 सहकारी आहेत माझ्याबरोबर, आम्ही खाली बसून आयुक्तांचा निषेध करणार. लालफित नोकरीशाहीचा त्रास राजकीय व नोकरदारांकडून केल्या जात असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात क्रीडाई पुणे आणि विकसकांनी मोर्चा काढला. लालफित नोकरशाहीचा त्रास राजकीय व नोकरशहांकडून केल्या जात असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात क्रीडाई पुणे आणि विकसकांनी आज मोर्चा काढला.
विकसकांसमोर परवाना आणि मंजुरीसाठी अनेक अडचणी येतात. याकडे अनेक वर्षापासून क्रेडाई लक्ष वेधूनही सकारात्मक बदल झालेला नाही. काम सुरू करणे, पर्यावरणविषयक मंजुरी, येणे मंजुरी यासाठी विकसकांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. परवाना आणि मंजुरी दिरंगाई झाल्यामुळे अनेक पतसंस्थांवर प्रकल्पांचा खर्च वाढतो. शेवटी ही वाढीव किंमत ग्राहकांकडून वसूल केली जाते. शिवाय त्यामुळे बांधकामाची गती मंदावून घरे मर्यादित स्वरूपात उपलब्ध होतात. त्यामुळे सरकारने हा पिळवणुकीचा कॅन्सर नष्ट करण्यासाठी विकसकांसंबंधीचा परवान्याच्या पद्धतीत कार्यक्षमता आणून हस्तक्षेप कमी होईल असे धोरण तयार करण्याची गरज आहे. सरकारने वेगाने उपाययोजना करून एक खिडकी योजनेसारखी योजना विकसकांना लागणाऱ्या परवान्यासाठी सुरू करावी आदी मागण्यांचे यावेळी निवेदन करण्यात आलं. या मोर्चात नेतृत्व क्रेडाईचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतीश मगर, DS कुलकर्णी उपस्थित होते. या मोर्चात मोठ्या संख्येने बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम कर्मचारी सहभागी झाले होते. यानिमित्त आज सर्व व्यवहार आणि काम बंद ठेवण्यात आली होती. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
मॅटेनियरिंग फाउंडेशन पश्चिम विभागाच्या वतीने 21वी राज्यस्तरीय स्पोर्ट क्लाइम्बिंग स्पर्धा घेण्यात आली होती. इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन पश्चिम विभागाच्या वतीने 21वी राज्यस्तरीय स्पोर्ट क्लाइम्बिंग स्पर्धा घेण्यात आली होती. पुण्यातील संगमवाडी येथील बॉन्स फोर्स आवारात ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत 210 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पीड क्लाइम्बिंग, लीड क्लाइम्बिंग, बोल्डरिंग या 3 प्रकारात ही स्पर्धा पार पडली. देशातील 5 झोनमध्ये ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक झोनमधून 26 जणांची निवड करण्यात येणार असून राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्लायबॅक देशाचे नेतृत्व करणार आहेत. अशी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी बॉन्सफेअरचे कमांडंट अनुराग बसिन यांच्या हस्ते विजेत्या क्लायबर्सना गोल्ड मेडल देण्यात आलं. यावेळी ब्रिगेडियर MP यादव उपस्थित होते. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते तरुण मुलांनी सहभाग नोंदवला होता. हा स्पोर्ट चॅलेंजिंग असल्याने अनेक क्लायबर्स रात्रंदिवस प्रॅक्टिस करतात. अशी माहिती पालकांचाही पाठिंबा मिळत असल्याचं क्लायबर्स यांनी सांगितलं. बॉम्बे सॅपर्सची वॉल आहे BEGची, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपची. इथे 21वी झोनल स्पर्धा आज संपूर्ण संपली. स्पोर्ट क्लाइम्बिंग हा जो खेळ आहे हा गेली अनेक वर्ष भारतामध्ये रूढ झालेला आहे, पण समाऊ याला मान्यता अजून मिळत नाही आहे गव्हर्नमेंटकडून. पुण्याचं बोलायचं झालं, रादर महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं तर हा खेळ फक्त पुणे आणि मुंबई या 2 शहरांपुरताच मर्यादित आहे. पुण्याची परिस्थिती अशी आहे की सध्या पुण्यामध्ये एकच महानगरपालिकेची वॉल आहे, पण ती खेळासाठी वापरली दिली जात नाही. त्याच्यामुळं आम्हाला अशा प्रकारच्या वॉलवरती यायला लागतं की जे आर्मीच्या आहेत. गेली अनेक वर्ष आम्ही सरकारकडे प्रयत्न करतो आहे की अशा प्रकारच्या वॉल व्हाव्यात. मुळात पुण्यामध्ये जर कमीत कमी 15 ते 20 क्लाइम्बिंग वॉल झाल्या तर आज आपण खूप मोठ्या लेवलवरती जाऊ शकतो. 2020 साली हा गेम आता ऑलिम्पिक्समध्ये इंट्रोड्यूस होत आहे जापानमध्ये. तोपर्यंत आपल्या जर पुण्यामध्ये 15 ते 20 वॉल झाल्या तर याचा नक्की फायदा आपल्या सगळ्या स्पोर्ट क्लाइम्बर्स फ्रॅटर्निटीला होईल. माझं नाव श्रीपाद सपकाळ, मी IMF वेस्ट झोनचा जॉईंट सेक्रेटरी आहे. तिकडं मी 2 वर्ष आली यायला लागले. तिथं आधी शाळेतून येतो, मग अभ्यास करतो, मग ट्युशनला जातो, मग तिकडनं प्रॅक्टिसला येतो. 6 ते 8 प्रॅक्टिस करतो, नंतर परत घरी जाऊन झोपतो. असं मी माझी आजी तिकडे राहायची तर मला त्याबद्दल कळलं, मग मी सुरू केलं क्लाइम्बिंग. हो, एकदम आनंद मिळतो मला क्लाइम्बिंग केल्यामुळे आणि फार आवडलं मला क्लाइम्बिंग करून. मला इंटरनॅशनल चॅम्पियन बनायचं आहे या स्पोर्टमध्ये. माझं नाव साहिल खान. मी लहानपणीपासून ट्रेकिंगला जाते, माउंटन चढते, म्हणून या गेमची माहिती मिळाली आणि आवड निर्माण झाली. 2013 पासून प्रॅक्टिस चालू केली. मग तो गेम आवडायला लागला. मग त्यात सक्सेस मिळवला. पहिले झोनल्स, पहिलेच नॅशनल्स. खूप प्रॅक्टिस करून 2nd नॅशनल जिंकले आणि आता 3rd नॅशनल आले. पहिले मी आधीपासून माउंटेनिअरिंग करायचे, सो डॅडींनीच ह्या गेमची आवड निर्माण करून दिली. मग ती आपोआप आवड निर्माण झाली. 2-2.5 तास प्रॅक्टिस करते. बंटी सर आमचे ट्रेनिंग घेतात वीकली. रोज वेगवेगळे ट्रेनिंगचे शेड्यूल असतात. मला एशियन चॅम्पियनशिपमध्ये जाऊन खेळायचं असा माझा एम आहे. श्रेया नानकर. खूपच आनंद होतोय. हा गेम अवघड असल्यामुळे त्यांना खूप एक्सपोजर पण मिळतं आहे अँड दे आर रिअली इनटू अँड डुईंग व्हेरी हार्ड प्रॅक्टिस फॉर इट. क्लाइम्बिंगबद्दल छान वाटतं. ह्या मॅचेस बघून जरा वेगळा हटके गेम आहे आणि यांची प्रॅक्टिस बघून खूपच इंटू वाटतं. असं वाटतं अजून एक्सपोजर बऱ्याच मुलांना पण मिळाला पाहिजे. हा गेम जास्त प्रसिद्ध व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आम्ही रोजच प्रॅक्टिसला पाठवतो. काही मुलं आठवड्यातनं एकदा किंवा 2दाच प्रॅक्टिसला येतात आणि आमचं भाग्य चांगलं आहे की आमच्या मुलांना इथं रोज प्रॅक्टिस करायला मिळतं. शिवाजी वॉल क्लाइम्बिंगला येतात. काही मुलांना 2च दिवस मिळतात. तर आमचं असं म्हणणं आहे की ठिकठिकाणी चालू केलं तर सगळ्या मुलांना प्रॅक्टिस करता येईल याची आणि हा गेम अजून जास्त पुढे होईल. नानकर म्हणजे
याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.